नमस्कार. मी पद्मा दापके. आज वाचनरंजनसाठी श्री प्रवीण दवणे यांनी दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर सांगितलेली त्यांची आठवण त्यांनी शब्दरूपाने बद्ध केलेली आहे, ती वाचून दाखवणार आहे. श्री प्रवीण दवणे हे लेखक कवी म्हणून आपणा सर्वांना सुपरिचित आहेतच. ऐकूया त्यांच्याच शब्दात. एक विलक्षण जिद्द आयुष्य कसे बदलू शकते याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला, वर्गभगिनीच्या रूपाने. तोच प्रसंग मी दिवाळी शुभेच्छा विचार भेट म्हणून आपणास साभिमान पाठवित आहे. आपणही तो एवढे मोठे कोण वाचणार असा विचार न करता पुढे पाठवा. मजकुरात आयुष्य घडवणारे बळ असेल तर वाचक नक्कीच वाचतात, हा माझा अनुभव. आपण आवर्जून वाचताच की, म्हणून तर लेखनाची उमेद वाढते. यंदाच्या थिंक पॉझिटिव्ह या अंकात मी हे लेखन केले आहे. धन्यवाद. प्रवीण दवणे. त्यांनी आठवणीला नाव दिलं आहे जिद्द बीज. कथेत घडावे तसे घडत गेले. दारात एक अनोळखी स्त्री, 35ची असावी. आत येऊ? हो, पण आपण कोण? नाही ओळखलंस? नाही. मी मेधा. मेधा? हो, आठव. कोडी घालू नका. कोण आपण? तेवढ्यात पत्नी आली. अहो, आधी आत तर येऊ द्या त्यांना. हो, या आत या. खूप बदललास, मोठा झालास ना? नाव झालं, पण आज आले वेगळ्या कारणाने, जुन्या मैत्रीच्या हक्काने. पत्नी माझ्याकडे खास पत्नीच्या चौकस नजरेने बघू लागली. अगं, मी खरंच यांना. त्या बाई सौम्य हसल्या. मी मेधा, ठाण्याचे बेडेकर कॉलेज, मराठी BA, पटवर्धनबाईंच्या वर्गात एकत्र होतो. मी 25 वर्ष झरकन मागे गेलो. हां मेधा, केवढा बदल. आठवलीस? बहुतेक वेळ लायब्ररीत बसणारी स्कॉलर, भाषेच्या प्रेमात असलेली, स्पर्धेत भाग घेण्यात अग्रेसर असलेली सावळी स्मार्ट मेधा. आता अहोच्या औपचारिकतेतून अगच्या अनौपचारिकतेत सहज येणं झालं. बोल मेधा, अशी अचानक, तेही काही न कळवता. ती थोडं थबकली, शब्द शोधत असल्यासारखी. प्रवीण एकतर अशी 25 वर्षानंतर प्रकटले, तेही अगदी निकडीचे काम घेऊन. मला माहिती आहे हे फारच चुकीचं वागते. फोन नंबर जिकिरीने मिळवला होता, पण फोनवर एखाद्याला टाळणे सोपे जाते म्हणून निश्चयाने घरीच आले. आता नमनाला घडाभर पाणी न घालता अगदी थेटच विचारते, एखाद्या बँकेत ओळख आहे का तुझी? आहेत ओळखी, पण कशा संदर्भात? लोन हवं होतं. लोन? तेही अतिशय अर्जंट. दिवाळीनंतर मी व्याजासह एक रकमी कर्ज परत देईन, अगदी व्याजासह. पण किती रक्कम? 5,000. मला वाटलेलं नवल मी मनातच ठेवले. इतक्या कमी रकमेसाठी मेधा बँकेत कर्ज का मागत असेल? की इतक्या अनेक वर्षानंतर एकदम माझ्याकडे उसने पैसे मागण्याचा संकोच वाटल्यामुळे ती बँकेतून कर्ज हे चतुर निमित्त शोधत असेल? काही का असेना, मेधा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र खरे. मी विचारले, मेधा, कशासाठी हवी ही रक्कम? मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे. थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत. मी अभावितपणे विचारले, तुझे मिस्टर, त्यांच्या नोकरीचा काही प्रॉब्लेम? ती गप्प झाली. ती शांतता वेगळी होती. आम्ही पती पत्नीने एकमेकांकडे पाहिले. हा प्रश्न विचारून तिला दुखावले होते का? मलाच कळले नाही. सॉरी मेधा, काही खाजगी कारण असेल तर नको सांगूस. आवंढा घेऊन ती म्हणाली, ते 2 वर्षांपूर्वी न्यूमोनियाने गेले. ओह सॉरी. त्याआधी 2 मुलं. ती व्हाईट फिवरने गेली. आता एकटी असते मी. ओह.
भावाकडे आश्रित किती राहणार ना. त्याचा स्वतःचा संसार आहे. त्याने आणि वहिनीने खूप केले. पण आता आमच्या छोट्या गावात मी स्वतः पोळी भाजी केंद्र सुरू केले. तिथून बसने रोज कसारा स्टेशन गाठून लोकलमध्ये चकली लाडू पाकिटे विकली. अगं पण मग एखादी नोकरी आता 50व्या वर्षी कोण देणार रे? तीही शोधली. पण अनुभव अचंबित करणारे, या वयात हादरून टाकणारे आले. निशब्द. मी पत्नी डोळ्यांच्या कडा टिपत. अरे स्टोव, पातेली, कढई यांचे भाडे इतके आहे की सारा नफा त्यात जातो. आता एकटीच राहते. त्या खोलीचं भाडंही कसं परवडणार ना. मी विचार केला, आता कर्ज मिळालं 5,000 तर महत्त्वाची भांडी विकत घेईन. म्हणजे कायमचे भाडे वाचेल, खर्च वाचेल. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. माझ्या ऑर्डर्स वाढत आहेत. एक मदतनीस बाई ठेवावी लागेल तर तिचाही पगार. हाती काय उरणार ना. थोडा अंदाज घेत अचानक तिने विचारले, मग मिळेल का लोन? 5,000. मी व्याज देईन, जे काय असेल ते. पत्नी चहा ठेवायला किचनमध्ये गेली. तिने दुरून खून करून आत बोलावले. मी काय करावं या भोवऱ्यात होतो. पण स्त्रिया प्रत्येक भोवऱ्यातून अगदी अचूक मार्ग काढतात. पत्नी म्हणाली, हे बघा, तिचं सर्व म्हणणं मी ऐकलंय. अगदी प्रामाणिक वाटतंय. तिला मदत करायलाच हवी आपण. हो, पण कुठली बँक 4 दिवसात कर्ज देईल? बँक नाही, आपण देऊया. 5,000? होय, आत्ताच्या आत्ता द्यायला हवेत. पण सगळा बनाव असेल तर आपले 5,000 बुडतील. पण सारे खरे असेल तर तिचे आयुष्य उभे राहील. द्या तिला 5,000. मी पत्नीकडे पाहतच राहिलो. ती ठामपणे बजावतच होती. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचे मन जणू कागदावर लिहिलेला मजकूर वाचावा तसे वाचता येत होते. मी कपाटातील रक्कम घेऊन मेधासमोर आलो. मी म्हटले, ज्या जिद्दीने तू स्वतःला पुन्हा उभी करते आहेस त्या जिद्दीला मदत. माझा हा खारीचा वाटा. तिचे डोळे भरता भरता थबकले. तिलाही सारे स्वप्नवत असावे. प्रवीण, मी दिवाळीनंतर हे पैसे. मेधा घरातून बाहेर पडली. पण तिची कहाणी ऐकून मनात ती राहिलीच. मध्येच तिचा फोन यायचा. त्यात वाढणाऱ्या ऑर्डर्स, विकत घेतलेले साहित्य याचा उल्लेख असायचा. मला ते तिचे सांगणे समाधान द्यायचे, पण वाटायचे यात थोडा संकोच आहे. दिवाळी झाल्यावर 10-12 दिवसानंतर आधी फोन करून मेधा घरी आली. आज तिच्या व्यक्तिमत्वात एक आत्मविश्वास होता. उमटलेल्या हास्यात प्रसन्नता होती. काय म्हणतोय व्यवसाय? एकदम यशस्वी? तिने सविस्तरपणे कसे कसे घडत गेले ते सांगितले. आम्ही उभयता कौतुकाने ऐकत राहिलो. मग एकदम पर्समधून एक बंद लिफाफा काढून तिने हातात दिला. प्रवीण, पैसे परत करते. पण ज्या अडचणीत तू हे दिलेस, ती वेळ, ती माझी परिस्थितीने केलेली कोंडी, ते ऋण मी. पुढे ती बोलूच शकली नाही. मेधा, अगं सरस्वतीचं हे धन आहे. त्यातून तू लक्ष्मी उभी केलीस. ही जिद्द परिस्थितीशी लढण्यापेक्षा ती बदलून तिला तुझी सोबती केलीस. खरंच आता बघ, पुढचे तुझे सर्व आयुष्य सुखाने आणि समृद्धीने भरलेले असणार आहे. कारण हात पसरण्यापेक्षा ते तू मूठ घट्ट वळून कामाला लावलेस. ती हसली. पिशवीतून तिने काही गोड पदार्थ काढले. हे माझे नवे पदार्थ. तिचे पाकिट समोरच होते. मला ते परत घेणे संकोचाचे वाटत होते. तोच पत्नी म्हणाली, मेधाताई, आता नवे काय मनात? म्हणजे अजून नवा संकल्प? ओह, पण पूर्ण केल्यावर सांगेन. मग हे पैसे त्यासाठी आम्हा दोघांकडून सप्रेम. मी चकितच झालो. प्रज्ञा अगदी मनातलेच बोलली होती. छे, आता मी माझे आर्थिक नियोजन करू शकते. आमच्या दोघांकडून भाऊबीज समज. प्रज्ञाला ऐनवेळी हे कसं सुचलं कळत नाही. भाऊबीज म्हणताच तिने ते पाकिट घेतले.
2-3 महिने असेच गेले. मेधाची आठवण येण्याचे तसे कारण नव्हते. एका संध्याकाळी फोन. मेधा म्हणाली, आता नाही म्हणायचे नाही, तर पुढचे सांगते. तिच्या स्वरात आत्मीयतेचा उत्साह होता. तू नि प्रज्ञा वहिनी, परवाच्या चैत्र पाडव्याला माझ्या घरी यायचंच आहे. हो, पण विशेष काय? विशेष हेच की तू भाऊबीज म्हणून दिलेल्या त्या धनात भर घालून छोटे वाचनालय सुरू करीत आहे. तू आलास तर खूप लोक येतील. जवळच्या गावातून आवाहन केलेस तर सभासद होतील. पुढचे पुढे, पण छोट्या गावात एकही वाचनालय नाही. ते सुरू करतेय. उद्घाटन करायला येशील ना? मी स्तब्ध झालो. अरे बोल, थोडे मानधन देईन मी, पण ये तू आणि वहिनी. पत्नी म्हणाली, काय झाले? फोन कुणाचा? नि डोळे का भरले? मी सारे सांगितले. खूप दिवसांनी अश्रूंना कुणाच्या तरी जिद्दीचा सुगंध आला होता. भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दातून दीपज्योतीची पालवी धुमारत होती. काय, कशी वाटली मेधाची कथा? मेधासारखे अनुकरण आपणही करू शकतोच ना? धन्यवाद.